Hello, welcome to my YouTube channel. गुड मॉर्निंग. सगळे उठलेले आहेत. रेशमताई आलेल्या आहेत दुकानात. ओडिसाला पोहोचलेलो आहे आम्ही आणि आता लवकर पुरीला सुद्धा पोहोचणार आहोत. नमस्कार. हे आता आम्ही जिथे पोहोचलेलो आहे हे साक्षी गोपाल स्टेशन आहे. तर आम्ही साक्षीला घेऊन इथपर्यंत आलेलो आहे. गोपालला शोधत आम्ही घरी जाणार आहे. धन्यवाद. बरं, गोपाळ भेटला का मी तुम्हाला सांगेल 1 वर्षानंतर. पुरी आलेला आहे. तुम्ही बघू शकता पुरीचं नेचर किती भारी वाटतंय. चला, तर आम्ही पुरीला पोहोचलोय. इथनं आमचा आता पुरीचा प्रवास सुरू होणार आहे. वेलकम टू पुरी. इथे प्रचंड गर्दी झालेली आहे. ऍक्च्युली जे नेहमीच गर्दी असते. आपल्याकडे अशा वॉल्सवर हे राहते, ॲडव्हर्टाईज केलेली राहते. इकडे आर्ट केलेलं आहे सगळ्या याच्यावर, क्लासिकल आर्ट. इथे दादा आम्हाला पुढे जाण्यापूर्वी काही इन्स्ट्रक्शन्स देतात. जे आपल्या गाड्या घेऊन आले आणि आपली जी राहायची रूम आहे ती जगन्नाथ मंदिराच्या समोर आहे. आलं लक्षात? त्यामुळे आपल्याला थोडंसं अंतर चालायला लागणार आहे. सगळ्यांची तयारी आहे? काही अडचण नाही ना? जाण्याच्या आधी आपल्या रूमवर जाण्यापूर्वी सगळ्यांना थोडी शक्ती मिळावी म्हणून पहिला नाश्ता पण करून घ्यायचा आहे. तर ते मदतच आहे आपल्याला. तर आता आम्ही इथे नाश्ता करायला आलो आहे. हे आमचं रेस्टॉरंट श्रीनाथजी. फॉर अवर ब्रेकफास्ट काय माहिती काय, उत्तपम किंवा इडली तेच दिसत आहे इथे. प्लेन डोसा, मसाला डोसा वगैरे वगैरे. पनीर पराठा आहे. त्यापैकी बघू आता. डोसाची टेस्ट खूपच छान आहे. तो आम्हाला रूम्स भेटलेले आहेत. 2nd फ्लोअरला आहे. मी तुम्हाला रूम्स दाखवते. इकडे वॉशरूम आणि ह्या बाकीच्यांचा रूम्स आहे. ते काहीतरी काय गोळका जमा झालेला आहे, काय बोलत आहेत, डिस्कशन सुरू आहे यांचं काहीतरी. खूप थकून आले सगळ्यांचे शोल्डर दुखत आहेत, हात दुखत आहे, पाय दुखत आहे. जवळपास 1 किलोमीटर चालून आलेलो आहे आम्ही. हॅलो, तुमचं काय डिस्कशन झालं काय? हा, रूम बघा यांच्या. Here is AC and here is पंखा. There is no only one room is no TV and आरसा. मी आहे वारसा, आमच्याकडे आहे मिरर. ओके ओके ओके, छान आहे रूम. म्हणजे खूप छान रूम भेटलेली आहे, खूपच मस्त. आता सगळेजण रेडी व्हायला गेलेले आहेत आपापल्या रूम्समध्ये. रेडी होऊन मग फर्स्ट डे एक्सप्लोअर करायला निघू. सो मी पण रेडी होते आणि तुम्हाला दाखवते की फर्स्ट डे आमची कशी थीम आम्ही ठेवलेली आहे. लुकसाठी आम्ही काय आउटफिट करणार आहे. सो बाय बाय. तर अशा प्रकारे मी रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता. फुल आउटफिट फोटोमध्ये दिसेलच तुम्हाला. आता आम्ही खाली जातोय. सगळा ग्रुप खाली उभा आहे. ओके, सो आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत. हाय करा प्लीज. सगळे दाखवा आपलं लुक. सगळ्यांनी खूप छान मेकअप केलेला आहे. हॅलो, चला इकडे चला. तर इथनं आम्ही जातोय आता दर्शनाला. समोर मी तुम्हाला पूर्ण प्रॉपरली दाखवू शकेल कारण इथनं हात पकडून चालावं लागते, एवढी गर्दी असते. हे मंदिराचं मुख्य द्वार आहे आणि समोर जिथे तुम्हाला झेंडा दिसतो आहे फडकवलेला
ते जगन्नाथ देवाचं मंदिर आहे. या मंदिराला 4 गेट आहेत, ज्यापैकी मेन गेटवर आम्ही सध्या उभा आहोत, ज्याला लायन्स गेटसुद्धा म्हणतात, सिंहद्वार. आणि इथे समोर दिसत असलेल्या या चक्राचंही विशिष्ट महत्त्व आहे, ज्याबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये एक वेगळ्या व्हिडिओद्वारे इन्फॉर्मेशन देईलच. तर मी पोहोचलेली आहे. परत तिथे आम्ही नाश्ता केला. आम्ही सगळं काही बघून आलेलो आहे, मंदिर बघून आलेलो आहे. जवळपास 2 वाजता गेलो आणि आता आलो. आता जवळपास वाजले 7. एवढ्या तास आम्हाला वेळ लागला दर्शनाला. आणि दर्शन कसं होतं हे मी तुम्हाला सांगूच नाही शकत, कारण भयंकर होतं ते. ठीक आहे, आता इथे बाकीचे जेवायला आलेले आहेत, मी पण जेवण करते. हां, चाबी बहुतेक पर्समध्ये आहे. टेस्ट छान आहे इथली पण. सकाळी नाश्ता केला तो पण छान होता, मन भरलं होतं. आणि हे पण मी गुलाबजामुन फिनिश केला आधीच, पण हा अनलिमिटेड नाही आहे म्हणतात. काय काय आहे, दाल फ्राय आहे, पनीर आहे, मिक्स व्हेज आहे गेस. तर जेवण झालं, दर्शनही झालं, पण आम्हाला मनसोक्त फोटो काढायला मिळाले नाही मंदिराजवळ. त्यामुळे आम्ही आता जेवणानंतर सगळेजण तिथे जमा झालो. सगळ्यांनी छान फोटोज काढले, आम्ही व्हिडिओज बनवलेत, रील्स बनवलेत. तिथे आम्हाला एक सत्पुरुष मिळाला, ज्याने स्वतःहूनच मला म्हटलं की आय कॅन क्लिक युअर ग्रुप फोटोज और वीडियोज इफ यू वॉन्ट. तो बस हमें तो चाहिए था. तर जय जगन्नाथ नावाने आज दर्शनाचा हा पहिला दिवस इथेच संपतो. उद्या भेटूया. उद्या काय एक्सप्लोअर करणार आहे हे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की कळवते. सो बाय बाय अँड गुड नाईट.